जळगावात महाविकास आघाडीसह सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षासह जळगावातील नागरिक तसेच सामाजिक संघटनांचा पाठिंबा असून या आंदोलनाला जळगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींचा निषेध आंदोलनात सहभाग होता। केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षांनी केली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी गजानन मालपुरे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमोद पाटील व विद्यार्थी यांनी आज दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती दिली। पक्षीय किंवा जळगावकर नागरिकांच्या आंदोलनात शरद पवार गट देखील सहभागी झालेला आहे। काय आपली मागणी आहे? या ठिकाणी गेल्या 20-22 दिवसापासून जे आंदोलन जंतर मंतरवर चालू आहे त्याची कुठलीही दखल सरकारने घेतली नाही आणि सगळ्यात मोठं दुर्दैव की नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर 13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। एकाने जरी आत्महत्या केली तरी या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे होता। 13 विद्यार्थी होणारे डॉक्टर भविष्यातले आज या ठिकाणी आत्महत्या केली तरी देखील राजीनामा दिला नाही। म्हणून त्या ठिकाणी सोनम वांगचुक सारखे लोक उपोषणाला बसले, त्यांना देखील त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने त्रास दिला जातोय। अभिजित दिपकेला त्रास दिला जातोय। या देशामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आलो आहोत। आम्ही विद्यार्थी इथे एकत्रित आलोय म्हणून काय ना, सोनम वांगचुक सरांसोबत जे झालंय ते चांगलं नाही झालंय, त्यांच्यासोबत डिटेक्शन झालंय। आम्ही त्यासोबत जे झालंय त्याच्याबद्दल बोलायला आलोय आणि तुम्ही आम्हाला सांगून द्या, म्हणजे आम्ही काय करायचंय, का शिक्षण पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं ते सांगून द्या आणि धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा घ्या, लाईकच म्हणायचं।